महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सरकारमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याकरता राजकीय हालचालींनी वेग घेतलाय। अजित पवारांकडील उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी कुणाकडे सोपवायची यासाठी उद्या मुंबईत राष्ट्रवादी कार्यकारिणीची बैठक पार पडणार असून उपमुख्यमंत्री पदाची जागा सध्या रिक्त आहे, ती सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून तातडीने कशी भरता येईल याकडे आमचं लक्ष असल्याचं भुजबळांनी म्हटलंय। उद्याच्या बैठकीत सुनेत्रा पवारांना विधिमंडळ पक्षप्रमुख बनवण्यावर चर्चा होईल असंही भुजबळांचं म्हणणं आहे। तर उद्या मुंबईमध्ये राष्ट्रवादी कार्यकारिणीची बैठक होती आणि उपमुख्यमंत्री बनवणं ही प्राधान्यक्रम आहे। राष्ट्रीय अध्यक्ष निवडीला वेळ असेल असं सांगण्यात टेंटेटिव्हली असं ठरलं होतं की उद्या मीटिंग घेऊन सीएलपीचे सुनेत्राताईंचे जे आहे नाव आपण सीएलपी लीडर म्हणून फायनल करायचं आहे। तर ते अजून पत्र वगैरे काय त्यांनी काही निघालं नाही आहे। कशासाठी थांबलेत, कारण कदाचित जे आहेत दुखवटा वगैरे असतो, सूतक असतो, मग 3 दिवसानंतर ते बाहेर पडणार का 10 दिवसानंतर सम टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि स्वतः तटकरे आणि प्रफुल्लभाई त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत काय, पण बाकी सर्वसाधारण आता बघू आता काय होतं। दादांचा उत्तराधिकारी हा दादांच्या कुटुंबातलाच असेल, त्यावरती चर्चा होऊ शकत नाही। मी तर म्हणतो विधान आमच्या आमदारांची आणि कोणाची बैठक बोलवण्याची सुद्धा गरज नाही। आम्ही सर्वजण एकमुखाने सुनेत्रा पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत, त्यामध्ये बदल होणार नाही। त्यांच्याशी आम्ही बोलू शकत नाही, परिस्थिती बोलण्याची नाही, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना काही बोलणं ही उचित होणार नाही। परंतु जेव्हा केव्हा बैठक होईल तेव्हा बैठकीमध्ये एकमुखाने एकच मागणी होणार आहे, ते म्हणजे अजितदादा पवारांच्या कुटुंबातली व्यक्ती म्हणजे सुनेत्रा वहिनी यांनीच आमचं नेतृत्व करावं। तर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उद्याच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय होऊ असं स्पष्ट केलंय। पाहूया। आज भेट जरूर झाली। सुनेत्रा वहिनी आणि परिवार धार्मिक विधीमध्ये आहे। धार्मिक विधी झाल्याच्या नंतर आम्ही सर्व परिवाराशी सुद्धा चर्चा करू आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहे ते आम्ही ठरवू। जनतेच्या मनातलं, आमच्या आमदारांच्या मनातलं, वहिनींच्या सोबत बोलणं, परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे, संवेदनाशील आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.